शेतकरी मित्रांनो नमस्ते. आपण यावर्षी 1 जानेवारीला 1 एकर ऊसाची लागवड केली होती आणि ऊसाची लागवड करत असताना लागवण उशिरा झाल्यामुळं थंडी असल्यामुळं आपण 265 ही व्हरायटी निवडली होती. लागण करत असताना आपण लागणपूर्व डोस म्हणून सुपर गोळी 1 एकराला 1 पोतं आणि 10-26 1 एकराला 1 पोतं असं 2 पोती आपण लागणपूर्व ह्या लागणीला डोस केला होता. आणि आज आपण आपल्या या ऊसावरती तणनाशक मारत आहे. तर तणनाशकामध्ये आपण टेंजर घेतलेला आहे. तर टेंजरमध्ये 3 घटक असतात. तर औषध मिसळत असताना बॅलरमध्ये सुरुवातीला ही लहान बाटली आहे पिवळ्या कलरची, ही अगोदर बादलीमध्ये मिक्स करायची, ती बादली आतमध्ये ओतायची. परत दुसऱ्या वेळेस आउटराईट म्हणून आहे, हे 2 नंबरला औषध मिसळायचं, ते परत आपण बॅलरमध्ये ओतायचं. आणि शेवटला फ्लुक्स हा पुडा हा शेवटला बादलीमध्ये मिसळायचा, व्यवस्थित काठीच्या साह्यानं ढवळून परत बॅलरमध्ये ओतायचा. आणि बॅलरमधलं औषध व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचं. आणि त्यानंतर आपल्या पाठीच्या पंपानं किंवा तुम्ही STPच्या साह्यानं आपल्या शेतामध्ये मारायचं. तर टिंजर हे औषध कशासाठी मारायचं? 2,4-डीनं एखाद्या वेळेस काय होतं की बेट तयार होती, ती म्हणजे बेट पिवळं पडतं आणि साधारण एवढं गुडघ्या एवढंच बेट तयार होऊन जळून जातं. त्यामुळं आपल्या ऊसाचं नुकसान होतं. लॉडीस आणि टिंजर ह्याच्यामुळे कुठलेही साईड इफेक्ट होत नाहीत. ऊसाला आपल्या थोडंसं टॉनिक पण मिळतं आणि तणाचा पण नाश होतो. तर अशा पद्धतीनं आपण आज आपल्या शेतामध्ये टिंजर या औषधाचा स्प्रे घेत आहे. तर तुम्हाला स्प्रे मारताना देखील दावतो. शेतकरी मित्रांनो, आपण औषध मारत असताना सगळ्यात जास्त कंटाळा येतो ती म्हणजे पाठीवरचा पंप उचलून घेण्याचा. तर बॅलरवरती पंप अशा पद्धतीने ठेवायचा, किंवा सगळ्यात बेस्ट काय करायचं, एक फळीचा तुकडा आपल्याकडे घरी कायमस्वरूपी ठेवून द्यायचा आणि त्या फळी ह्या बॅलरवरती ठेवायची, म्हणजे पंप पडत नाही. आणि घेताना पण अगदी खाली बसून 16 लिटर पाणी घेऊन उठणं आणि डायरेक्ट वरच्यावर असं पाणी घेणं ह्याच्यामध्ये फरक पडतो. म्हणून आपण काय करायचं, एक फळी ठेवायची का, म्हणजे आपल्याला ते कायमस्वरूपीच लागत असते औषध मारत असताना. तर फळीवरती असा पंप ठेवायचा आणि अशा पद्धतीनं पाठीवर घेतला म्हणजे औषध मारायला सोपं पडतं. ह्याचा कंटाळा जास्त येतो, कारण 16 ते 17 लिटर पाणी पंपाचा बोजा हे सगळं घेऊन उठायचं आणि नंतर औषध मारायचं. या गोष्टीमुळं आपल्याला थोडासा त्रास होतो, कंटाळा येतो. म्हणून अशा पद्धतीनं बॅलरवरती एक फळी ठेवायची, किंवा बॅलरवर जरी व्यवस्थित पंप बसला तर अशा पद्धतीनं घ्यायला सोपं पडतं.